मोर्शी मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात आणि आता जी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद बोलावली आहे। त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण नागरी सुविधा जो हेड आहे माननीय अजित पवार साहेबांनी मला 16 सप्टेंबर 2024 ला या मतदारसंघाच्या विकास कामाकरता 15 कोटी रुपये देण्याची त्यांनी मला सुचवलं आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्या तालुक्यातील ज्या शहरातील लोकांची मागणी होती का कुठल्या मंदिरासाठी सभागृहाचं शेड असेल, जैन समाजाचं मंदिराचं काम असेल किंवा लोणारी कुंभी समाज सभागृह असेल, संत सावतामाळी समाज सभागृह असेल, सगळा वर्ग विहार असेल, गुरुद्वारा असेल, कुठलाही वर्ग त्यातून वंचित राहू नये ही आम्ही खबरदारी घेऊन सगळ्या घटकांना न्याय देण्याकरिता आपण 26 सप्टेंबरला सगळ्यांच्या मागणीनुसार अजित पवार साहेबांकडे विनंती केली, नगरविकास खात्याकडे विनंती केली आणि नागरी सुविधा वैशिष्ट्यपूर्ण हेड अंतर्गत माननीय अजित पवार साहेबांनी आणि त्यांच्या डिपार्टमेंटनी 14 ऑक्टोबर 2024 ला 15 कोटी रुपयाचा निधी वरुड, मोर्शी आणि शेंदूरजना घाट या तिन्ही नगर परिषदसाठी त्यांनी प्राप्त केला। मला आनंद आहे की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी प आणि क नगरपालिका असताना सगळ्यात जास्त निधी त्या प्रवर्गातला आपल्या वरुड मोर्शी मतदारसंघातल्या 3 नगरपालिकेसाठी मिळाला। आणि त्यानंतर आमचं दुर्दैवानं ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडा राजकीय अपघातामुळे आमचा पराभव झाला आणि त्यावेळेस मग विद्यमान आत्ताचे जे आमदार आहेत श्री चंदूभाऊ यावलकर त्यांना लोकांनी त्यांना स्वीकारलं, त्यांना काम करण्याची संधी दिली आणि विकास काम करण्याची संधी दिली। कारण आम्ही कमी पडलो विकास काम करण्यामध्ये, म्हणून लोकांना नवीन माणूस पाहिजे होता जास्त विकास काम खेचून आणणारा आणि त्या दृष्टीने लोकांनी त्यांना नव्यानं संधी दिली। त्यासाठी त्यांनी संधी मिळाल्यानंतर माननीय आमदार महोदयांनी 5 महिने लोटल्यानंतर म्हणजे जे पैसे आले 14 ऑक्टोबरला, 5 महिन्यानंतर 19 मार्च 2025 ला आमदार महोदयांनी राज्य सरकारकडे पत्र दिलं। त्यांनी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे नगरविकासचे खात्याचे गोविंदराज सचिव यांना पत्र देऊन सदरू निधी हा वळता करण्यात यावा आणि जो निधी देवेंद्र भोयारांनी आणला होता तो निधी रद्द करून त्या कामामध्ये बदल करून अगोदर रद्द करून त्या कामामध्ये बदल करून मागितला। परंतु राज्य सरकारच्या लक्षात आलं की त्यांनी मागितलेला निधी हा खेळणी आहे, म्हणजे गार्डनमधले जे खेळणे राहते ते खेळणे मागितले, बेंचेस मागितले, सोलर लाईट मागितले आणि संबंधित अधिकारी फार IAS अधिकारी फार हुशार राहतात। संबंधित मंत्रीसुद्धा प्रचंड अनुभवी मंत्रिमंडळात काम करायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की मंदिरासाठी दिलेला निधी, एका वर्गासाठी, मस्जिदसाठी, गुरुद्वारासाठी, विहारासाठी, कब्रस्तानसाठी, अनेक प्रवर्गातल्या समाजहितासाठी दिलेला निधी जर बेंचेससाठी ओढवण्यात येत असेल, सोलर लाईटसाठी ओढवण्यात येत असेल किंवा खेळणीसाठी ओढवण्यात येत असेल तर नेमकं याच्यामधलं नेमकं कारण तरी काय हे संबंधित अधिकाऱ्यांच्या ताबडतोब लक्षात आलं आणि त्या क्षणाला अधिकाऱ्यांनी 28 एप्रिलला, 1 महिन्यानंतर 28 एप्रिलला शासन निर्णय काढून वरुड मोर्शी तालुक्यातला 15 कोटी रुपयाचा निधी रद्द केला। हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे की विद्यमान आमदारांनी 9 महिन्याच्या कालखंडामध्ये किती पैसे आणले आता आपल्याला त्यांना विचारायचं आहे। मी आमदार महोदयांना एकच विनंती आहे, कारण लोकशाहीमध्ये आमचा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार, लोकांनी मला प्रश्न विचारले, मी त्यांना उत्तर देत गेलो, मी कामाच्या स्वरूपात त्यांना उत्तर दिलं, मी काही तोंडी उत्तर दिलं नाही, प्रत्यक्ष काम दाखवलं। आणि आज मी आमदार महोदयांना विनंती करतो की ज्या दिवसापासून आपण आमदार झाले तर आजपर्यंत साधारणतः 9 महिन्याचा कालखंड झाला, या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही किती पैशाचा निधी या वरुड मोर्शी मतदारसंघासाठी राज्य सरकारकडनं आणला? कारण DPDCचा जो निधी आहे त्याचं पुनर्विनियोजन मी जुलै महिन्यामध्ये करून ठेवलं होतं, तर तो निधी डिसेंबर महिन्यामध्ये मिळाला आणि डिसेंबर म्हणजे मार्चपर्यंत तो खर्च करायचा असते, तर तो DPDCचा निधी व्यतिरिक्त राज्य सरकारकडनं आपण किती पैशाचा निधी या वरुड मोर्शी मतदारसंघाचा आणलेला आहे त्याची जाहीर त्यांनी एक प्रेस घेऊन या वरुड मोर्शीकर जनतेला द्यावं। कारण मी सुद्धा लोकांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, लोकांनी मलाही प्रश्न विचारले आहे, मी त्याचं उत्तर कामाच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं कामाच्या माध्यमातून उत्तर केलेलं जे काही विकास कामं केले असेल, मंजूर करून आणलेले जे काही विकास कामं असेल, कारण शेवट विकास कामं जे आहे हे काही नगदी स्वरूपात पैशाच्या स्वरूपात येत नसते, ते कागदावर मंजूर होऊन येते आणि संबंधित शासकीय यंत्रणा ते प्रत्यक्ष कामं अंमलात आणते, ते राबवल्या जाते। तर त्याच पद्धतीचं जे काही कामं मंजूर त्यांनी आमदार महोदयांनी आणले असेल 9 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी दाखवावं, त्याच्या प्रशासकीय मान्यता स्वतः दाखवाव्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नाही। कारण आमदार हे स्वतः सभागृहाचे असेंब्लीचे
सदस्य राहते, तो त्यांचा अधिकार आहे मंजूर करून आणण्याचा, तो कुठला कार्यकर्त्याचा अधिकार नाही. लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे, आमदार म्हणून पाठवलेला आहे कामं मंजूर करून आणण्यासाठी, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर त्यांनी किती कामं मंजूर करून आणले हे त्यांनी दाखवावं. एक दुसरा प्रश्न असा आहे की कुठल्या हेतूमुळे आपण सदरू कामं आम्ही जे 14 ऑक्टोबरला शासन निर्णयानुसार मंजूर करून आणले ते का आपण रद्द केले, आपला त्यामागचा हेतू तरी काय. 2 आणि तिसरा प्रश्न आहे की आजपासून 10 दिवसाच्या आतमध्ये, कारण मुख्यमंत्री महोदय 100 किलोमीटर अंतरावर आमचे आहे, लगेच यावलकर साहेबांचे त्यांचे अतिशय सालोक्याचे घनिष्ठ संबंध आहे, तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आजपासून 10 दिवसाच्या आतमध्ये जे पैसे त्यांनी रद्द केले ते सर्वच्या सर्व पैसे, सगळ्या घटकाचे पैसे, सगळ्या वर्गाचे पैसे त्यांनी 10 दिवसाच्या आतमध्ये या मोर्चे मतदारसंघाच्या लोकांचा परत शासन निर्णय आणून त्यांनी ते मंजूर करावे. हे आमच्या 3 प्रमुख त्यांच्याकडे मागण्या आहे आणि आम्ही त्यांची वाट पाहू किती दिवसात ते या सगळ्या गोष्टीवर आम्हाला उत्तर देतात. आणि उत्तर देताना हे लेखी स्वरूपात त्यांनी द्यावं आणि स्वतः द्यावं, कारण आमदार म्हणून त्यांनी स्वतः आम्हाला अपेक्षित आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. Like, comment, and subscribe.